नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, खेळ करायला गेला आणि जीव गमावून बसला. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुका कन्नडमधील जांभळी या गावामध्ये राहणारा राजू रामचंद्र पवार वय वर्ष 45 हा शेतकरी राहतो. तो आपली बायको, मुलगा, मुलगी तसेच आई वडील असे त्यांचे कुटुंब आहे. त्याचे कुटुंब गेल्या 15 वर्षापासून गावातील राजकारणामध्ये सक्रिय आहे. राजू पवार याचे वडील रामचंद्र पवार हे 5 वर्षापूर्वी त्या गावचे सरपंच होते. तर सध्या त्यांच्या काकू रेणुका पवार ह्या त्या गावच्या सरपंच आहे. घरातच सरपंच पद असल्याने राजू पवार हे आपल्या वडिलांचे तसेच आपल्या काकूचे बहुतांश शासकीय कामकाज राजू हा बघत होता. त्यामुळे राजू याचा त्या परिसरामध्ये चांगला जनसंपर्क होता. समाजामध्ये त्याला मानसन्मान होता, आदराचे स्थान होते. पण म्हणतात ना, माणसाकडे सत्ता संपत्ती आली की माणसाला सुंदरीचा नाद लागतो. आपल्या अधिकाराचा व पदाचा गैरवापर आपली पावले चुकीच्या मार्गावर पडू लागतात. त्यांना समजतच नाही की हे गैर आहे आणि यातून काहीतरी विपरीत घडणार आहे. राजू पवार याच्या बाबतीतही तेच घडले. राजू पवार याचे गावातील सर्वांशी आपुलकीचे संबंध होते. तो सर्वांशी मिळून मिसळून वागत होता. अनेकांच्या अडीअडचणीला तो धावून जात असल्यामुळे काही लोक त्याच्याकडे विनासंकोच मदत मागत होते आणि तोही प्रत्येकाला आपल्या परीने मदत करीत होता. या गावातील राजू जोधा पवार हा एक युवक राहतो. तो शासकीय विभागामध्ये नोकरी करत आहे. तर त्या गावामध्ये त्याची शेती आहे आणि त्याची पत्नी वंदना आणि त्यांचा एक मुलगा धीरज हे त्या ठिकाणी राहत होते. वंदना आणि राजू यांची ओळख झाली. वंदनाला पाहून राजूची नियत बिघडली होती. राजूला वाटले होते की आपण वंदनाला पटवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करावे. त्यामुळे तो तिच्या मागे पुढे फिरू लागला. तिला काय हवे, काय नको तो तिला विचारत होता. वंदनाच्या लक्षात आले की राजू हा आपल्याशी लगट करत आहे. त्यामुळे ती त्याच्यापासून दूर राहत होती. परंतु राजू हा तिला भोगण्यासाठी संधी शोधत होता. तो तिच्या मागे पुढे करू लागला. त्यामुळे वंदना हिच्या मनाची घालमेल तिच्या मुलाच्या लक्षात आली. वंदना हिचा मुलगा तरुण झाला होता. राजू हा आपल्या आईला त्रास देत आहे हे त्याला समजताच त्याचे रक्त सळसळले. पुढे तो त्या गावचा पुढारी असल्याने त्याला कसे भांडायचे हे त्या मायलेकाला समजत नव्हते. त्याच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी त्या मायलेकाने एक कट रचण्यास सुरुवात केली. त्यासाठी वंदना हिचा मुलगा धीरज याने अनेक क्राईम सिनेमे, वेब सिरीज, एखाद्याचा खून करून पुरावा नष्ट कसा करावा याचे तो चित्रपट पाहून अभ्यास करू लागला. त्यातील बारकावे काढून त्याने आईला सोबत घेऊन एक प्लॅन आखला. 13 जानेवारी रोजी सकाळी वंदना ही नेहमीप्रमाणे गावातून शेताकडे निघाली होती. ती घरातून बाहेर पडता सर्व तयारी करून बाहेर पडली होती. आज कोणत्याही परिस्थितीत राजूचा आवाज कायमचा बंद करायचा असे प्लॅनिंग ठरले होते. नेहमीप्रमाणे राजू हा तिच्या लक्ष ठेवून होता. राजू पवारने तिला इशारा केला. तिकडून वंदनानेही त्याला इशारा केला. तिच्या चेहऱ्यावरचा बदललेला भाव पाहून राजूच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. त्यालाही माहीत नव्हते की ही वाट अत्यंत चुकीची असून अधोगतीकडे जाणारी आहे. तिने इशारा करून राजूला शेताकडे खेळ करण्यास येण्याचे सांगितले. यासाठीच तर तो आतुर होता. तिचा इशारा भेटताच तो तिला भेटण्यासाठी खूप उतावीळ झाला होता. त्याची विचारशक्ती जणू संपली होती. तिकडे तिने तिच्या मुलाने पुढचा सगळा प्लॅन आखून ठेवला होता. तो तिला भेटण्यासाठी तिच्या शेताजवळ आला. तेथे असलेल्या झाडीमध्ये तो तिची वाट पाहत होता.
ती त्याला शेतातून झाडीकडे येताना दिसली आणि त्याची उत्तेजना वाढली. तिचा देह आता आपल्याला भोगायला मिळणार या आशेने त्याने झाडीतच आपले अगोदरच कपडे काढले. ती झाडीत येताच त्याने तिच्या शरीराशी झुंबाझुंबी करत शरीर संबंध करण्याची धडपड सुरू केली. त्याला कशाचेही भान उरले नव्हते. तो केवळ तिच्याशी शरीर संबंध करण्यास अधीर झाला होता आणि अचानकच त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याचा जोरदार घाव बसला. हा घाव लपून बसलेल्या तिच्या मुलाने घातला होता. हा घाव इतका जोरदार होता की राजू हा जागीच कोसळला आणि हीच संधी साधत वंदना हिने त्याचे गुप्तांग आपल्या मुठीत आवळले. तो वेदनेने तडफडू लागला, पण तिच्या रागाचा उद्रेक झाला होता. ज्या कामवासनेसाठी तो तिला त्रास देत होता व शरीर सुखाची मागणी करत होता, ती ते गुप्तांग पूर्णपणे ताकदीने आवळून आपला राग व्यक्त करीत होती. तर तिचा मुलगा हा त्याला दांडक्याने झोडपत होता आणि काही वेळातच राजूचा श्वास थांबला. तो ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर वंदना आणि तिचा मुलगा धीरज यांनी पुरावा नष्ट करण्याच्या ते कामाला लागले. पुरावा सापडू नये म्हणून राजूचा मृतदेह शेतापासून जवळच असलेल्या वनविभागाच्या गर्द झाडीमध्ये नेण्यात आला. तेथे नाल्यात असलेल्या झाडाच्या मुळाखाली पाण्यात मृतदेह लपवला. तसेच मृतदेहापासून काही अंतरावर अंडरपॅन्ट व दिशाभूल करण्याकरिता मृतदेहाच्या विरुद्ध दिशेला काही अंतरावर त्याची चप्पल फेकून दिली. तसेच त्याचा मोबाईलही उडवून टाकला. त्यानंतर ते दोघे मायलेक आपल्या घरी निघून गेले आणि पुढे काय होते याची ते वाट पाहू लागले. 13 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारापासून राजू हा घरातून बाहेर पडला होता. मात्र बराच वेळ उलटूनही तो घरी परतला नाही म्हणून कुटुंबियांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोनची रिंग होत होती, परंतु फोन उचलत नसल्यामुळे त्याचे कुटुंबीय चिंतेत होते. त्यामुळे ग्रामस्थांच्या मदतीने त्या कुटुंबियाने शोधकार्य सुरू केले. 12:30 वाजताच्या सुमारास राजू पवार याचा शोध लागला. वनविभागाच्या गर्द झाडीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात राजू पवार याचा मृतदेह पडलेला होता. हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर तसेच कमरेखालील गुप्तांगावर वार केले होते, ज्यामुळे त्याची हत्या अत्यंत निर्दयीपणे केल्याचे दिसून येत होते. नागरिकांनी लगेचच ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी केली. जांभडी या गावात विचारपूस करताना मृतदेहाची ओळख पटली. मृतकाचे नाव राजू रामचंद्र पवार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस पथकाने आजूबाजूस झाडाझुडपात, नाल्यात व आजूबाजूच्या शेतात बारकाईने निरीक्षण केले. पोलिसांनी घटनास्थळाच्या शेजारील शेतामध्ये आजूबाजू शेतकरी मजूर यांना विचारपूस केली, परंतु त्यांना काहीही माहिती मिळत नव्हती. पोलिसांनी जांभडी या गावातून काहीही माहिती मिळत नव्हती. 13 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत पोलिसांनी तपास केला. त्या तपासादरम्यान 50 पेक्षा जास्त संशयित व्यक्तींना पोलिसांनी पडताळले, परंतु काहीही सुगावा हाती लागत नव्हता. मृतदेह ज्या ठिकाणी सापडला होता त्या शेजारील शेतकऱ्यांची माहिती घेण्यात आली. ते शेत राजू जोधा पवार याचे असल्याचे पोलिसांना कळाले. ते शेत वंदना पवार व त्यांचा मुलगा धीरज हा करत असल्याचे माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी वंदना पवार हिच्याकडे विचारपूस केली, तेव्हा ती थोडी घाबरली. तसेच ती काहीतरी आपल्यापासून लपवत असावी असा पोलिसांना संशय आला. तिने काहीतरी पाहिले असावे, परंतु भीतीपोटी ती बोलत नसावी असे पोलिसांना वाटल्यामुळे काहीतरी धागा सापडेल या अंदाजाने पोलिसांनी तिच्याकडे सखोल चौकशी सुरू केली आणि त्यामध्येच तीच मारेकरी निघाली. पोलिसांनी वंदना पवार हिची कसून चौकशी केली असता तिने पोलिसांसमोर आपणच राजूचा खून केला असल्याचे कबूल केले
व त्यामध्ये माझा मुलगा धीरज यानेही मदत केली असल्याचे सांगितले. पोलिसांनी वंदना पवार व धीरज पवार या दोघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.